Okay, so good afternoon, everyone. So as in the last lecture, I have told that. So in this lectures, we are going to see the sectional orthographic projection. So it is the exact similar one. So nothing difference is there. By using the same process, you have to draw the orthographic projection. That means you have to draw front view, top view, and the side view of the given object or the component. Okay. Now, what is the difference that we have to see? See here. बघा इकडे लक्ष द्या थोडं आता so one thing is there, so it is the much critical problem, but here just I want to tell you the concept. Okay, so where we are drawing the hatching lines, where that object will going to be cut. Okay, so that we are going to discuss here. मग आता ह्या ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला सेक्शनल फ्रंट व्ह्यू विचारलेला आहे. ओके, आता का सेक्शनल फ्रंट व्ह्यू असेल? कारण ह्या ठिकाणी आता हा एरोहेड इकडून दाखवलेला आहे, म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये काय असेल तर त्याचा फ्रंट व्ह्यू असणार आहे. ओके, आणि जो काही सेक्शन घेतलेला आहे ही सेक्शन लाईन असते बघा इथं. सेक्शन लाईन म्हणजे आपल्या सेक्शन लाईन प्रमाणे असते, सॉरी ऍक्सिस लाईन प्रमाणे असते. ओके, डिफरन्स काय असतो की त्याचे जे काही एंड्स आहेत का हे एक्स्ट्रीमली डार्क केलेले असतात. ओके, सो दॅट मच इज द डिफरन्स. मग हे काय तर ऍक्सिस लाईन आहे, म्हणजेच हा काय तर कटिंग प्लेन आहे. गेटिंग इट? सो व्हॉट इज इट? सो इट इज द कटिंग प्लेन, यू कॅन से दॅट. मग हा कटिंग प्लेन हा कसा आहे तर हा ह्याप्रमाणे कटिंग प्लेन आहे. म्हणजे डेफिनेटली हा जो काय सेक्शन घेतल्यानंतर सेक्शनल फ्रंट व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. गेटिंग इट? म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट आपण दोन पार्टमध्ये कट करतोय, ओके, तर तो कट झालेला जो काही पोर्शन आहे तर तो कुठल्या व्ह्यू मध्ये दिसेल तर फ्रंट व्ह्यू मध्ये दिसेल. सो दॅट्स वाय सो हिअर सो सेक्शनल फ्रंट व्ह्यू विल बी देअर. आता ह्या ठिकाणी दोन सेक्शन घेतलेत ऍक्च्युली. हा एक सेक्शन आहे, हा सेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला सेक्शनल फ्रंट व्ह्यू असा दिसेल. पण ह्या ठिकाणी कट केलेला वरच्या साईडचा ऑब्जेक्ट दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? हॅलो, हा थोडं बोलायची गरज आहे बरं का, कारण मी अगोदर की ज्यावेळेस आपण नवीन पॉईंट शिकत असतो, नवीन म्हणजे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. सो दिस इज द टू वे कम्युनिकेशन, दिस इज नॉट वन वे. ओके, आता ह्या गोष्टी ऍक्च्युली तुम्हाला समजतात तरीही मी सांगतोय. लक्ष द्या इकडं का. ओके, एव्हरीवन रिस्पॉन्ड मी, अदरवाइज आय एम गोइंग टू टेक द नेम अँड देन यू हॅव टू रिस्पॉन्ड. हे बघा, आता ज्यावेळेस कट केलाय, मग ज्यावेळेस हा कट केलाय, मग आता मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही इकडून फ्रंट व्ह्यू बघत असताना हा जो काही सिलेंडर आहे, ओके, हॉलो सिलेंडर आहे, हे हॉलो सिलेंडर आहे आपल्याला इकडून नॉर्मली दिसतंय का? नाही दिसत. ओके, मग ज्यावेळेस आपण सेक्शन घेतोय, ओके, ज्यावेळेस त्याला कट करतोय, हिअर आय विल शो इट. हा, हे बघा आता, हा इथून तुम्ही काय करताय तर हा सेक्शन घेताय, ही सेक्शन लाईन आहे. ओके, सो व्हॉट दिस इज द सेक्शन लाईन, ही सेक्शन लाईन आहे. ह्याप्रमाणे थोडक्यात हा ऑब्जेक्ट कट केलेला आहे दोन पार्टमध्ये. ओके, हा असा कट केलाय, शेवटी हे डार्क केलं जातं. ओके, मग हा सेक्शन घेतल्यानंतर म्हणजे कट कुठला पोर्शन होतोय बघा. आता ज्यावेळेस हा पोर्शन आहे, हा सेक्शन ज्यावेळेस हा ऍक्च्युली ह्याला रिब म्हणतात, हा जो काय सपोर्टिंग एलिमेंट असतो, हा या रिबला कट करतोय. मग ज्यावेळेस रिबला कट करतो ना तर त्यावेळेस आपण हॅचिंग लाईन दाखवत नसतो, लक्षात ठेवायचं. दिस इज वन कन्सेप्ट इन ऑर्थोग्राफी. आता रिबला कट करतोय त्याचप्रमाणे हे जे काय पट्टी आहे का ही एल टाईप, ओके, प्लेट, तर ह्याला कट करतोय. म्हणजे कट केल्यानंतर म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी कट होतोय त्या ठिकाणी हॅचिंग लाईन्स येणार. आता ह्या ठिकाणी बघा, हे तुम्ही बघू शकता, आता जो दाखवलेला आहे हा कट झालेला पोर्शन आहे, हे तर काय येणार तर तुमच्या हॅचिंग लाईन्स येणार.
आता हा सिलेंडर आहे, हॉलो सिलेंडर आहे, तोही काय होतोय, कट होतोय. मग तोही ह्या ठिकाणी काय येणार, तर त्याच्या हॅचिंग लाईन्स येणार, त्याच्याही काय येणार, तर ह्या ठिकाणी ह्याप्रमाणे हॅचिंग लाईन्स येणार. मग मला कोणी सांगेल का की इथं मधी, आता इथं आपण व्ह्यू ड्रॉ केलेला आहे फ्रंट व्ह्यू, इथं मधी का नाहीत दाखवले हॅचिंग लाईन्स? कॅन एनीवन टेल मी? स्पेस आहे हॉलो सिलेंडर. येस, हा काय सांगितलं? हा, यू आर करेक्ट, जस्ट टेल मी वन सेकंड. स्पेस आहे ना, मीन्स हॉलो सिलेंडर आहे. हॉलो आहे म्हणजे थोडक्यात काय, की आपला समजा जो काही कटिंग प्लेन आहे, तो कटिंग प्लेन ज्यावेळेस तो पास होतोय, ओके, तर तो पास झाल्यानंतर ह्या सिलेंडरच्या जे काही हे पोर्शन आहे का, ह्यालाच कट करतं. बाकीच तर काय हॉलो स्पेस आहे, हॉलो स्पेसला काय कट करणार ते, बरोबर का? म्हणजे थोडक्यात काय, आपण हॅचिंग लाईन्स कुठं दाखवतोय, की जो पोर्शन कट होतोय त्याच ठिकाणी आपल्याला हॅचिंग लाईन्स दाखवतात. ह्याला अपवाद काय असतं, तर रिब असते. म्हणजे ह्या ठिकाणी उदाहरणार्थ बघा, हे आता तुम्ही बघाल की ही जी रिब आहे मधली, ही कट झाली आहे, पण आपण तिथं हॅचिंग लाईन्स दाखवत नाहीत. मग इथंही आणखीन एक रिब आहे, तुम्ही बघू शकता इथं आणखीन एक सपोर्टिंग हे अशी ट्रायंग्युलर रिब बघा, तिथे हॅचिंग लाईन्स दाखवले नाहीत आपण. व्हॉट द रिझन बिहाइंड दॅट? whatever that ribs are there, so this works as a supporting element for any object etc. ओके, हे रिब्स म्हणजे काय असतात, एखादे सपोर्टिंग एलिमेंट्स असतात. ओके, मग ते सपोर्टिंग एलिमेंट असल्यामुळं आपण त्याला सेक्शन घेतल्यानंतर त्याच्या हॅचिंग लाईन्स आपण दाखवत नाही. ओके, मग आता मला आणखीन कोण सांगेल की आपण लास्ट पोर्शन आहे बघा एवढ्या, हिथंही हॅचिंग लाईन्स दाखवले नाहीत, हिथंही का नाही दाखवले? हा, लास्ट रिजन मध्ये इथं फ्रंट व्ह्यू मध्ये इथं बघा, हिअर स्पेस आहे. हा, तिथेही काय होतंय की जो काही कटिंग प्लेन आहे हॉलो स्पेस म्हणजे एम्प्टी स्पेस मधून पास होतोय, म्हणजे कट कुठपर्यंत होतंय, हिथपर्यंतच कट होतंय. ओके, हिथून काय कट होतंय का, नाही होत. म्हणजे आपण हे हिथपर्यंतच काय केलं, तर हॅचिंग लाईन्स दाखवले ह्याप्रमाणे. सो लाईक दिस, सो these आर द हॅचिंग लाईन्स. whatever these hatching lines are there, okay, so that line should be at an angle of 45 degree. You have to draw. त्या कशा ड्रॉ करायचे असतात, तर 45 डिग्री अँगलला ड्रॉ करायचे असतात. आणि त्यातलं जे काय अंतर असतं दोन लाईन मधलं, हे अराउंड 2 mm ठेवायचं असतं. 2 mm असतं. मग थोडंफार इकडे तिकडे झालं तर आपण ड्रॉ करताना होऊ शकतं. सो इट विल बी कन्सिडरेबल. सो बट इट शुड बी अराउंड 2 mm. ओके, सो लाईक दिस सेक्शनल फ्रंट व्ह्यू विल देअर. ठीक आहे, मग आता हा लक्षात येतं का कुणाला? आणखीन पुढे आपण एक्सप्लेन करणार आहे. आता मी सांगितलं इथपर्यंत लक्षात आलं का बघा? इज इट गेटिंग इट? आता so there are the very less possibility that such equations will be there, but you must understand the concept of the sectional orthographic projection. Means where we are drawing the hatching lines, in which region we are not drawing the hatching lines. Okay, so that things we must know it. Okay, means something hollow cylinder is there. Okay, so that cutting plane passing through that cylinder, but in that hollow portion we are not showing the that hatching lines. Why not we are not showing hatching lines? Because whatever that hollow portion is there, so it is not going to cut by that cutting plane, so that's why so we are not showing their hatching lines. So whatever the portion is going to be cut by that cutting plane, okay, on that, in that region only we are showing the hatching line, or we are calling it as a section line also. Okay, if you are having doubt, सर आपण त्या ट्रायंगलला आणि रेक्टँगलला का नाही दाखवले हॅचिंग लाईन? मी आता बघा ते आता हे गोष्ट सांगितलेलं तर एकदा रिपीट करतो बघा. हा, तुमचा प्रश्न हा बरोबर आहे की आता ह्या ठिकाणी हा जो काय हा रेक्टँगल म्हणजे हा इथं हॅचिंग लाईन्स का नाही दाखवले? म्हणजे ह्या रिजन मध्ये, ह्यामध्ये म्हणजेच इथं कुठला आहे, हा आहे बघा, हा पोर्शन आहे. Okay, already what I have told, whatever these elements are there, so these elements we are calling it as rib. Okay,
हे जे काय आहेत का ह्याला आपण काय म्हणतो, रिब. वॉट एव्हर this portion is there, so it is also called as a rib. Okay, rib means what? So it is an supporting element. Okay, आता आपण कधी कधी तुम्ही त्या दरवाजा असतो बघा त्याला, अशी इथे एक अशी कडी असते बघा, ते आपण बिजागिरी सांधा म्हणतो. तर त्या जो काही सपोर्ट असं खालचा पोर्शन असतो ना, तर त्याला इथं असं एक सपोर्टिंग पोर्शन बसवलेलं असतं, तुम्ही बघितलं असेल. किंवा काही ऑब्जेक्ट आहेत, वेगवेगळे ऑब्जेक्ट की ज्यामध्ये एक ॲडिशनल एलिमेंट असतो, ज्याचं फंक्शन काय असतं तर त्याला सपोर्ट करणे. ओके, so same function, so here it will be performed by this element, so that we are calling it as a rib. Okay, rib means what? So it is an supporting element. म्हणजे ह्याला आपण काय करतोय, so we are not considering the integral part of this object. Okay, so we are considering it as an additional element, okay, of that object which is used for giving the support. म्हणजे त्यासाठी आपण त्या कंपोनंटचा तो पार्ट नाहीये, तो ॲडिशनल एलिमेंट आहे हा रिब. म्हणून आपण काय करतोय तर त्या पोर्शन मध्ये हॅचिंग लाईन्स ह्या दाखवत नाही. म्हणजे आता आपण ह्या ठिकाणी हे ह्या इथं हे रिब आहेत, रिब पोर्शन आहे, म्हणून ह्या ठिकाणी हॅचिंग लाईन्स दाखवत नाही. सो सच ए क्वेश्चन, सो इट मे बी देअर फॉर MCQ ऑल्सो. हा, इज इट क्लिअर? हा, लक्षात येते का हे आता मी सांगितलेलं? Yes, sir. हा, एनिथिंग एल्स? If you are having anyone else, you can ask me the doubt. नाही तर आपण मग आणखी अशी वेगवेगळ्या टाईपची प्रॉब्लेम येईल, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ह्या ठिकाणी काय असते सेक्शनल ऑर्थोग्राफिक मध्ये. आता इथंच ते एक सांगतो, आता ह्या ठिकाणी मला वाटतं साईड व्ह्यू ड्रॉ केलं नाही. म्हणजे ज्या वेळेस साईड व्ह्यू ड्रॉ करायचा असतो तुम्हाला, ओके, कुठला साईड व्ह्यू आहे हा? राईट, लेफ्ट, व्हॉट इज इट? विच साईड व्ह्यू? Right. Right hand. ओके, राईट हँड साईड व्ह्यू. सो दॅट विल बी ऑन विच साईड ऑफ फ्रंट व्ह्यू? हे लगेच सांगता यायला पाहिजे आपल्याला. कुठल्या साईडला असतो? Left hand. लेफ्ट हँड साईडला असतो. म्हणजे ह्या ठिकाणी पण सेक्शन घेतलेला आहे बघा, हा सेक्शन आहे. ओके, सो दिस वन, सो दिस वन इज द सेक्शन. मग आता ह्याला कट केल्यानंतर आता फक्त इथे काय होणार आहे तर ह्या सेक्शन मध्ये हा फक्त सिलेंडर कट होतोय, म्हणजे हा एवढा पोर्शन कट होणार आहे बघा हा. आणि त्याच रिजन मध्ये आपण हॅचिंग लाईन्स दाखवणार लाईक दिस. बघा त्याच साईड व्ह्यू पण दाखवलाय. ऍक्च्युली असे प्रॉब्लेम असायचे आपले आता पाठीमागच्या एक्झामला, आपल्या एक्झाम व्हायच्या ना जे ऑफलाईन असायच्या, तर त्यामध्ये असे प्रॉब्लेम विचारले जायचे. आता इथेही सेक्शनल घेतलेला आहे, हाफ आहे तो, खूप क्रिटिकल्स आहे प्रॉब्लेम. Okay, so whatever these problems you are just observing, so all these problems are solved by the students
ओके, लास्ट इयर स्टुडंट. आपण एक व्हिडिओ बघितली होता, आठवतंय का? एक व्हिडिओ ऑर्थोग्राफिकचा. तर त्यामध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला होता त्या व्हिडिओमध्ये. बोलत जा बरं काय तर. येस नो. Yes. Yes, sir. So something simple PPT I will take. In this sum, हॅलो. हे एक पीपीटी आपण सुरुवातीला बघितले होते बघा. तर त्यामध्ये पण हा एक सेक्शनल पार्ट होता. तर त्यावेळेस मी सांगितलं होतं आपण पुढे बघणार आहे. हा, इज इट विजिबल? yes, sir. हे बघितलं होतं आपण. आता सेक्शनल. आता पहिलं मी एक सांगितलं होतं. सो व्हाय वर ड्रॉइंग सेक्शनल ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन? कॅन एनीवन टेल मी? सो व्हाय वी आर ड्रॉइंग सेक्शनल ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन? कधी कधी आपण म्हणजे काही गोष्टी करत असतो आपण, पण त्या का करतोय? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? सो वी नेव्हर अंडरस्टँड. हां, एनीवन कॅन टेल मी? हां, कोणी सांगेल का? सो मेनी टाइम्स आय हॅव टोल्ड अबाउट इट. हां, यू कॅन
try for it, so I can support you. ताड, वानखेडे, साळुंके, पवार. सेक्शन घेतल्यावर जो पर्शन दिसत नाही तो पण म्हणजे दिसतो आपल्याला. Yeah, it's correct. Next to what we can see that it is a simple way to see the internal details of any object. For that purpose we are taking the sectional orthographic projection. म्हणजे आपण सेक्शन कशासाठी घेतो आपण, की आपल्याला इंटरनल डिटेल्स बघण्यासाठी आपल्याला गरज असते. ओके, मी ह्या ठिकाणी बघा, if there is too much hidden detail and drawing becomes confusing, then use a sectional view. म्हणजे ज्यावेळेस एखादी आपण म्हणजे एखादा व्ह्यू ड्रॉ करतो फ्रंट व्ह्यू, आणि त्यामध्ये खूप काही हिडन पार्ट्स आहेत, मध्ये स्लॉट आहे, होल आहे, पाठीमाग काय एखादा ब्लॉक आहे. ओके, so many hidden portions are there. Okay, so at that time, so what we are doing, so we are preparing the sectional view of that particular, sectional front view, sectional top view, side view, etc. So as per the requirements, in which view so you are getting the so many hidden details, you can take it that sectional view of that respective view. Okay, but that is in general. But suppose in an exam, if you are asked the sectional front view, then you need to draw the sectional front view. So at that time, so it is not required, or you should not think that so many hidden things are from top side, so we should take sectional top view. Okay, like that you cannot think it. So whatever the sectional view has been asked in the exam, a respective view you have to draw. Okay, आता ह्या हॅचिंग लाईन्स आता सांगितले 45 डिग्रीला असतात. आता जवळपास अराउंड 2 mm डिस्टन्स त्यामधला ठेवतो आपण. हे बघा, हा असा उभा घेतलेला सेक्शन आहे. ओके, मग हा सेक्शन घेतल्यानंतर जेवढा पोर्शन तुमचा कट होतोय, तर त्या रिजनमध्ये ह्या हॅचिंग लाईन्स दाखवलेल्या असतात. सो लाईक दिस. ओके, हा आणखीन सेक्शनल व्ह्यू बद्दल आणखीन काय कोणाला प्रश्न येतोय का, विचारू शकताय. आता ह्याच्यावरती आपण जास्त शक्यतो कॉन्सन्ट्रेट नाही करणार, कारण ह्याला बराचसा वेळ जातो वगैरे. फक्त मला या ठिकाणी सांगायचं होतं की सेक्शनल व्ह्यूज कसे असतात. अँड soon we are going to end this chapter, so we are going to start our last chapter, that is section of solid. Is there any doubt from anyone? No, sir. Okay, if it is not, then I will share the one PPT. Okay, so there are the different problems are there of the orthographic projection, and where so whatever that respective views are there, so for that respective views, so different color has given, so you will be understand it. Is this visible, these PPTs? Yes, sir. Now this is the object. Okay, or the pictorial view of the any given component, and of which we have to draw the orthographic projection. Orthographic projection we are drawing means what we are doing, we are drawing the front view, top view, and the side view. So whatever have been asked, right hand side view or the left hand side view, so that respective side view you have to draw. Okay, now this is the object. Now, so which is this view? By the pink color, shaded by the pink color. Front view. Front view. Okay, means when you will observe from that front view direction, so this much portion so will be visible from the front side. Okay, and this much portion so you have to draw in the front view. Now, so this will be which one view? Top view. Top view.
Okay, means when observer will be from the top side, or when you are drawing, when you are going to draw the top view, then so whatever this blue color given portion, so it will gives the top view. Then next, this will be Left hand side Side view. view. side view, and that will be most correct, so it will be left hand side view. Okay, so like this there are the सर yes, बोला की. सर हा लेफ्ट हँड साइड व्ह्यू मध्ये हा कसं सर्क्युलर भाग इथला कसा दिसेल ना हा का there is- हा सर हा म्हणताय का तुम्ही? हा सर हा, इट विल नॉट बी. ओके, म्हणजे आता इथं काय केलंय, तो कसा यायला पाहिजे तर डॉटेड लाईनने वगैरे येणार म्हणून इकडं असं दाखवलेलं आहे. ओके, म्हणजे तो व्हिजिबल नाहीये. ओके, बट when you are going to draw the side view, okay, that dotted lines etc you need to draw. बरोबर का, त्याचे आपल्याला डॉटेड लाईन्स वगैरे ड्रॉ करावं लागतात. आता ह्या ठिकाणी हा पोर्शन दिसत नाही, मग ही जी डॉटेड लाईन इकडे येऊ शकते त्या व्ह्यूज मध्ये. काही ठिकाणी डार्क लाईन आणि डॉटेड लाईन ओव्हरलॅप होऊन आपल्याला डार्क लाईनच दाखवावं लागेल. त्यासाठी दाखवलं नाही, दाखवलं तरी चाललं असतं, काय फरक पडत नव्हतं या ठिकाणी. ओके, हा दिसणार नाही, सो इट्स इनविजिबल. हा, इट्स ओके. तो खालचा पण नाही दिसणार ना कुठला? हा पण ना, खालचा कर हो हा पण नाही दिसणार. पण की ज्या ह्याची तुम्हाला डॉटेड लाईन ड्रॉ करावं लागेल इकडं ह्या साइड व्ह्यू मध्ये, ह्या पोर्शनची. इट्स नॉट विजिबल बट यू नीड टू ड्रॉ द डॉटेड लाईन. ऍक्च्युअली नाही दिसणार तो, फक्त डॉटेड लाईन ड्रॉ करायची, त्यासाठी तो दाखवलेला. ओके, सो विल सी नेक्स्ट वन. So this will front view, top view, side view. Next object, I will share this PPTs with you. So this will be front view, top view, and the side view. So again, so it will be front view, top view, and the side view. So the next object, this will be front view, टॉप व्ह्यू. ते मागासारखंच, आणखी काही पोर्शन तो आतमधला आहे, तो दिसणार नाही, आणि त्यांचे आपल्याला डॉटेड लाईन्स वगैरे टॉप व्ह्यू मध्ये ड्रॉ करावे लागतील. साइड व्यू. Okay, here of this object, so front view it will be like this, top view and the side view. Here again front view, top view and the side view. So here all these front view, top view, side views are there of the every object. सर आम्हाला क्वेश्चन मध्ये डायग्राम येणार का ह्या चॅप्टर वरती म्हणताय का? येस सर आता कसं आहे, जर का आपली MCQ टाइप एक्झाम असेल तर आपण जे सुरुवातीला MCQ जे बघितले होते का, एक सिंपल ऑब्जेक्ट तो ठेवलेला असेल, त्याचा फ्रंट व्ह्यू, टॉप, त्याचा फ्रंट व्ह्यू कसा असेल असा प्रश्न, एका दुसरा ऑब्जेक्ट त्याचा टॉप व्ह्यू कसा असेल, ह्या टाईपचे तुम्हाला असू शकतात. आता हे जे क्वेश्चन्स आहेत ना, आपली ज्यावेळेस रिटन एक्झाम म्हणजे होती ऑफलाईन, तर 14 मार्काला हा प्रश्न विचारला जायचा. हा एकच, ह्या चॅप्टरवरती एकच प्रश्न असायचा फक्त, की ज्याला ऑप्शन वगैरे काही नव्हतं.
ओके, आणि त्याला 14 मार्क होते. जो सेक्शनल व्ह्यू असेल त्याला 6 मार्क, आणि बाकीचे राहिलेले 2 जे व्ह्यू असायचे तर त्याला 4 मार्क, असं 14 मार्काचा क्वेश्चन होता. मग आपण ह्याच्यावरती MCQ घेतलेत की, तर त्या टाईपमध्ये तुमचे क्वेश्चन्स असतील या चॅप्टरवरती. If it will be online, so this will be very difficult. Or such a question, so there are the very rare possibility. But we should take it. म्हणजे हे शिकवायला पाहिजे, सांगायला पाहिजे, त्यासाठी मी हे सांगतोय सगळ्या गोष्टी. ठीक आहे, कारण सो those are from civil, mechanical, so these are very important. Okay, is it clear? Yes. So like this number of objects are there. हे सगळे मशीन एलिमेंट्स असतात, हे कंपोनंट्स असतात जे आपण ऑब्जेक्ट म्हणतो ज्याला. आणि रिप्स जे म्हणतो ना आपण, ते हे रिप्स आहेत बघा, ह्याचे काय सपोर्टिंग, हे तिरकीचे काय पट्टा आहेत का? सो दिस वन, सो दिस, सो वी आर कॉलिंग इट एज अ रिप. Okay, it started again. These are this one, PPTs. Okay, so probably we will think about that. Otherwise, next lecture will start the next chapter in the last one.